सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक केस स्टडी आपल्यासमोर सादर करत आहे. पण त्यापूर्वी एक निवेदन. या व्हिडिओमधला आवाज हा माझा नाही, तो AI तंत्र वापरून निर्माण केला आहे. अर्थात AIचा वापर फक्त आवाजापुरताच मर्यादित आहे. ही केस स्टडी माझ्याकडे आलेल्या एका जातकाची आहे. ती सत्य घटनेवर आधारित आहे. ही सर्व केस, तिची हिस्ट्री, दाखवण्यात आलेले सर्व चार्ट्स, त्याचे केलेले ॲनालिसिस, काढलेले निष्कर्ष, घेतलेला ताळा पडताळा, हे सर्व कंटेंट माझे स्वतःचे आहेत. हे कंटेंट तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे AIची मदत घेतलेली नाही. हा व्हिडिओ माझ्या सुमारे 40 वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून निर्माण झाला आहे. आवाजासाठी AI वापरण्याचं कारण अगदी साधं आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याचं प्रोसेसिंग हे फार वेळ काढू काम आहे. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा ताण घेणे मला शक्य नसल्याने केवळ नाईलाजाने हा पर्याय निवडला आहे. AI तंत्राने निर्माण केलेला आवाज वगळता हा व्हिडिओ कोणत्याही अंगाने AI जनरेटेड व्हिडिओ नाही. व्हिडिओतला आवाज AI निर्मित आहे म्हणजे सगळा व्हिडिओच AI जनरेटेड असणार असा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करावा लागत आहे. धन्यवाद. व्हिडिओ पुढे चालू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा एक लॉस्ट अँड फाउंड केस. प्रश्नासाठी बनवलेल्या चार्टने नकारार्थी उत्तर दिले, पण त्याने माझे समाधान झाले नाही. पत्रिकेतले ग्रहयोग परस्पर विरोधी कौल देत होते. त्यावरून मला वाटले की या प्रश्नाचे असे साधे सरळ उत्तर असू शकणार नाही. यात काहीतरी वेगळे, कहाणी में ट्विस्टवाले असणार. लहानपणापासून रहस्यकथा वाचायची आवड असल्यामुळे असेल कदाचित, एका वेगळ्या अंदाजात अभ्यास सुरू केला आणि एका आश्चर्यकारक उत्तरापर्यंत येऊन पोहोचलो. कसे ते पहा आजच्या या केस स्टडीमध्ये. गिफ्ट कार्ड. बोला वासुदाताई, आज काय काम माझ्यासाठी? 15 दिवसापूर्वी मी शॉपर्स स्टॉपमध्ये बरीच शॉपिंग केले, तेव्हा एक गिफ्ट कार्ड मिळाले होते. पण घरी परत आल्यावर ते कार्ड नेमके कोठे ठेवले ते आता आठवत नाही. सगळीकडे तपासले का? अहो काय सांगू, सगळीकडे तपासले हो. माझी पर्स, क्रेडिट कार्ड वॉलेट, टेबलाचा ड्रावर, कपाट, सगळ्या ठिकाणी 4-4 वेळा बघून झाले, पण कार्ड कोठेच सापडत नाही. मग बहुधा तांदळाच्या किंवा रव्याच्या डब्यात असेल. तुम्हा बायकांची बँक असते असल्या डब्यात. इश, तांदळाच्या डब्यात का कोणी गिफ्ट कार्ड ठेवेल? काही सांगता येणार नाही, सवयीचा परिणाम. मलाही तसेच वाटले, म्हणून वेड्यासारखे सगळे डब्बे पण उघडून पाहिले, पण कार्ड तिथेही नाही. घरातल्या इतर लोकांना विचारले का? हो, घरात आहेत किती माणसे. रोहन नोकरीला दिल्लीला गेल्यापासून मी आणि विश्वासराव दोघेच तर घरी असतो. यांना विचारले तर काही माहिती नाही म्हणाले. कामवालीबाई? काशीबाई? त्या आमच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून काम करत आहेत. एकदम विश्वासू. शिवाय त्यांना हे गिफ्ट कार्ड म्हणजे काय हेच माहिती नसणार. कॅश, दागिना असता तर गोष्ट वेगळी. हो, तेही खरंच. मग घरात बाहेरचे दुसरे कोणी आले होते का? नाही, गेल्या आठवड्यात तसे कोणी नाही. आणि कोणी परकी व्यक्ती आली तरी आमच्या वरच्या मजल्यावरच्या खोल्यांपर्यंत नक्कीच नाही. अच्छा, म्हणजे कार्ड घरातच आहे, फक्त इकडे तिकडे कुठेतरी डाव्या हाताने ठेवले गेल्याने गळबटले आहे असे समजायचे. हो, तसेच म्हणावे लागेल. जरा बघा ना, तुमच्या शास्त्राच्या सहाय्याने काही तपास लागतो का? ठीक आहे, मी एक प्रयत्न करून पाहतो. वसुधाताईंनी विचारलेला प्रश्न मला जेव्हा पूर्णपणे समजला तेव्हाची प्रश्नकुंडली आपल्या समोर आहे. दिनांक 22 एप्रिल 2018, वेळ संध्याकाळचे 7:25 आणि 58 सेकंद, स्थळ नाशिक, ट्रॉपिकल रेजो मॉन्टॅनस. चला तर शोधून काढूया हे गिफ्ट कार्ड. चंद्र कर्केत 28 अंशावर आहे. चंद्र ही कर्करास ओलांडेपर्यंत कोणाशीही योग करणार नाही, त्यामुळे चंद्र व्हॉइड ऑफ कोर्स आहे. चंद्र जेव्हा असा व्हॉइड ऑफ कोर्स असतो तेव्हा प्रश्नासंदर्भात जातकाला काहीही करता येणार नाही. आता जे जे होईल ते पाहणे इतकेच काय ते जातकाच्या हातात राहिलेले असते. पण असे असले तरी चंद्र व्हॉइड ऑफ कोर्स या कारणास्तव पत्रिका रॅडिकल नाही म्हणून ॲनालिसिस करायचे नाही असे अजिबात नाही. चंद्र व्हॉइड ऑफ कोर्स असताना जातकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळण्याची शक्यता जास्त असते इतकेच. या खेळात कोण कोण खेळाडू आहेत? 1. वसुधाताई. 2. गिफ्ट कार्ड. मामला हरवलेल्या वस्तूचा, गिफ्ट कार्डचा आहे, त्यामुळे वसुधाताई आणि गिफ्ट कार्ड या व्यतिरिक्त आणखी कोणी घटक किंवा खेळाडू विचारात घ्यायची सध्या तरी आवश्यकता नाही. आता या खेळाडूंचे प्रतिनिधित्व कोणते ग्रह करणार आहेत ते ठरवू. वसुधाताई. वृश्चिक लग्न आहे. वृश्चिकेचा स्वामी मंगळ वसुधाताईंचे प्रतिनिधित्व करेल. गुरु पण वृश्चिकेतच आहे, त्यामुळे तूही वसुधाताईंचा आणखी एक प्रतिनिधी म्हणून काम करेल.
चंद्र हा सामान्यतः प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधित्व करतो, पण ही घटना लॉस्ट अँड फाउंड प्रकारातली असल्याने येथे चंद्र हा हरवलेल्या वस्तूचा नैसर्गिक प्रतिनिधी असेल, त्याला वसुधाताईंचे प्रतिनिधित्व मिळणार नाही. गिफ्ट कार्ड. गिफ्ट कार्ड हरवले आहे. आता ही एक प्रकारची रोख रक्कमच असते, फक्त ती एका ठराविक ठिकाणीच स्वीकारली जाते इतकेच. रोख रक्कम, मौल्यवान वस्तू, दागिने, वैयक्तिक वापराच्या वस्तू, जंगम मालमत्ता इत्यादी आपण द्वितीय स्थानावरून बघतो. त्यामुळे द्वितीयेश आणि द्वितीय स्थानातले ग्रह हे या हरवलेल्या गिफ्ट कार्डचे प्रतिनिधित्व करतील. द्वितीय स्थानावर गुरुची धनु रास आहे. द्वितीय स्थानात एकही ग्रह नाही, म्हणजे धनेचा स्वामी गुरु हरवलेल्या गिफ्ट कार्डचे प्रतिनिधित्व करेल. चंद्र हा हरवलेल्या वस्तूचा नैसर्गिक प्रतिनिधी म्हणून गृहीत धरलाच आहे. रोख रक्कम, मौल्यवान वस्तू, दागिने, वैयक्तिक वापराच्या वस्तू, जंगम मालमत्ता इत्यादीसाठी शुक्र हा नैसर्गिक प्रतिनिधी मानला जातो. इथे याचा आत्ता लगेच विचार करायची आवश्यकता नाही. जर तशी वेळ आलीच तर या शुक्राचा पण गिफ्ट कार्डचा प्रतिनिधी म्हणून विचार करू. गुरु गिफ्ट कार्डचा प्रतिनिधी झाल्यामुळे याआधी त्याला दिलेले प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधित्व काढून घेऊ. खेळाडू आणि त्यांचे प्रतिनिधी निश्चित झाले. आता पुढचा टप्पा. हे गिफ्ट कार्ड आहे कुठे? गुरु गिफ्ट कार्ड लग्न स्थानात आहे, पण वक्री अवस्थेत आहे. हरवलेल्या वस्तूचा प्रतिनिधी जेव्हा वक्री असतो तेव्हा अशी वस्तू सापडण्याची शक्यता अगदी कमी असते, आणि वस्तू सापडली तरी ती धड अवस्थेत सापडत नाही. त्या वस्तूचे काही ना काही नुकसान झालेलेच असते. हे बघत असतानाच आणखी काही महत्वाच्या ग्रहयोगांनी माझे लक्ष वेधून घेतले. 20 वृश्चिक 23 वरचा गुरु गिफ्ट कार्ड अगदी नुकताच 21 मकर 17 वरच्या प्लुटोच्या लाभयोगातून बाहेर पडला आहे. किंबहुना दीप्तांशाचा विचार करता हे दोघेही अजूनही त्याच लाभयोगातच आहे असे म्हणता येईल. इतकेच नव्हे तर गिफ्ट कार्डचा दुसरा प्रतिनिधी चंद्र, जो सध्या 28 कर्क 6 वर आहे, तो देखील या 21 मकर 17 वरच्या प्लुटोच्या प्रतियोगातून बाहेर पडला आहे. गिफ्ट कार्डच्या दोन्ही प्रतिनिधींचा प्लुटोशी असा संबंध येत आहे, त्यावरून कयास करता येईल की हे कार्ड नष्ट झाले असण्याची शक्यता आहे. पण प्रश्न हा की कार्ड नष्ट होणार म्हणजे नेमके काय होणार आहे? कार्ड चोरीस जाणे, कार्ड चुकून रद्दीत टाकले जाणे, कार्ड असे कुठेतरी सांधी कोपऱ्यात जाऊन बसले असेल की लगेच सापडणार नाही, आणि जेव्हा सापडेल तेव्हा ते मुदत संपून गेलेले, एक्सपायर झालेले असेल. कार्ड दुसऱ्या कोणाच्या तरी हातात सापडले आणि त्या व्यक्तीने ते वापरले, इन कॅश केले. अशा अनेक शक्यता आहेत. गुरु गिफ्ट कार्ड प्रथम स्थानात वृश्चिकेत आहे. वृश्चिकेवरून सांडपाण्याची जागा, गटारे, मोरी, संडास आदीचा बोध होतो. नियर मडी और स्टॅग्नंट वॉटर, गटर्स, सिंक्स, द किचन अँड बाथरूम, रुइन्स, कॉम्पोस्ट हिप्स, डार्क और सिक्रेट प्लेसेस. कार्ड इथे असेल. एक तर्क असाही करता येतो की कार्ड कुठेतरी गाडले गेले आहे. कदाचित वॉर्डरोबमध्ये, कपड्यांच्या ढिगाऱ्यात ही शक्यता असू शकेल. पण वसुधाताईं तर म्हणाल्या होत्या की त्यांनी वॉर्डरोब, टेबलाचे ड्रॉवर्स आदी भाग पिंजून काढला होता, तरी कार्ड सापडले नव्हते. म्हणजे कार्ड वर अंदाज केलेल्या ठिकाणी नसावेच. आता काय? पुढच्या शक्यता तपासू. चोरी? हे शक्य वाटत नाही, कारण घरात 2 माणसं फक्त, कामवाली बाई व्यतिरिक्त बाहेरचे फारसे कुणी आलेले नसताना कार्ड चोरी कशी होईल? आणि चोर येऊन चोरी करण्याचे धाडस करणारच असेल तर तो गिफ्ट कार्ड कशाला चोरत बसेल? त्यापेक्षा चोरण्यासाठी कितीतरी मौल्यवान वस्तू वसुधाताईंच्या घरी आहेत. कार्ड चुकून रद्दीत टाकले जाणे? शॉपिंग केल्यावेळी कार्ड मिळाले होते. घरी परतल्यानंतर शॉपिंग बॅग्स, रॅपर्स कचऱ्याच्या पेटीत टाकले जातात. तसे हे कार्ड अनावधानी कचऱ्याच्या पेटीत टाकले गेले असावे, आणि त्यावर नवा कचरा साठत गेल्यामुळे एव्हाना ते कचऱ्याच्या ढिगात तळात गाडले गेले असावे, आणि नंतर घंटागाडीमार्फत कचरा डेपोत. मला ही शक्यता जास्त वाटली. गिफ्ट कार्ड सापडणार का? आता जर गिफ्ट कार्ड सापडणार असेल तर वसुधाताईंचे प्रतिनिधी ग्रह आणि गिफ्ट कार्डचे प्रतिनिधी ग्रह यांच्यात कोणता ना कोणता तरी ग्रहयोग व्हायला हवा. वसुधाताई म्हणजे मंगळ आणि गिफ्ट कार्ड म्हणजे गुरु यांच्यात कोणता योग होतोय का? गुरु म्हणजे गिफ्ट कार्ड वृश्चिक 20 अंशावर आहे, तर मंगळ म्हणजे वसुधाताई मकर 19 अंशावर आहे. म्हणजे मंगळ अवघा 1 अंश पुढे सरकला की या दोघात लाभ योग होणार आहे. याचा अर्थ गिफ्ट कार्ड सापडणार, आणि तेही अगदी लगेच, कारण मंगळाला अवघा 1 अंश पुढे जायचे आहे. आपला प्राथमिक अंदाज, गिफ्ट कार्ड वसुधाताईंना सापडणार आहे, पण ते नुकसान झालेल्या स्थितीत. केस इतक्या चटकन सुटली याचा मला आनंद झाला खरा, पण दुसऱ्याच क्षणी शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली. याचे कारण म्हणजे गुरु म्हणजे गिफ्ट कार्डची अवस्था. आता एक शक्यता असे सांगते की कार्ड नष्ट झाले, आणि दुसऱ्या शक्यतेनुसार कार्ड वसुधाताईंना मिळणार आहे. याचा अर्थ असाही असू शकतो की वसुधाताईंना गिफ्ट कार्ड मिळेलही, पण ते वापरण्याच्या लायकीचे राहिलेले नसेल.
किंवा कार्ड नष्ट झाले ही फक्त एक बातमी म्हणून वसुधाताईंना कळेल, कारण वसुधाताई म्हणजे मंगळ आणि गिफ्ट कार्ड म्हणजे गुरु यांच्यातला 1 आणि 3 स्थानातून होणारा काहीसा कमकुवत समजला जाणारा लाभयोग. कार्ड मिळणार नाही ते बहुधा नजरचुकीने कचऱ्यात गेले असून एव्हाना ते कचरा डेपोमध्ये घाणीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे, सापडायची सुतराम शक्यता नाही. विसरून जा आणि पुढच्या वेळी काळजी घ्या. मी हे असे उत्तर वसुधाताईंना देणारच होतो, पण थबकलो. त्याचे काय आहे, जासूसी कहाण्या वाचायची माझी लहानपणापासूनची सवय आहे. ती अशी सहजासहजी स्वस्थ बसू देणाऱ्यातली नाही. हे कोडे उकलायचा एक मार्ग मला दिसला, आणि तो म्हणजे या गुरुने म्हणजे गिफ्ट कार्डने तो त्याच्या सध्याच्या वृश्चिक राशीत आल्यापासून कोणत्या ग्रहांशी कोणते योग केले आहेत ते तपासायचे. आणि गुरु त्याच्या सध्याच्या वृश्चिक राशीतल्या अंशकलापासून वृश्चिक रास ओलांडेपर्यंत त्याचे इतर ग्रहांबरोबर होणारे योग पण तपासायचे. कदाचित यातून काही सुगावा लागू शकेल. चंद्र तपासायची आवश्यकता नाही, कारण चंद्र आणि गुरु दोघेही गिफ्ट कार्डचेच प्रतिनिधी आहेत. रवी नुकताच मेषेतून वृषभेत आला आहे, त्यामुळे रवीचे आधीचे सारे योग निरुपयोगी आहेत. आणि तसेही रवी मेषेत असताना त्याचे गुरुशी कोणतेही योग झालेले नव्हतेच. बुध सुद्धा अगदी नुकताच मेषेत आला आहे. त्याआधी तो मीनेत असताना त्याने गुरुशी नवपंचम केला होता, पण बुधाने राशी बदलल्याने तो योग आता निरुपयोगी आहे. बुध पत्रिकेत अष्टम आणि लाभ स्थानाचा भावेश आहे, म्हणजे बिनकष्टाच्या पैशाचा लाभ. शुक्र 27 वृषभेवर 25 वर आहे. याचा अर्थ तो 20 वृषभेवर असताना त्याने गुरुशी प्रतियोग केला होता. हा एक महत्वाचा योग आहे आणि यातून नक्कीच काही सुगावा लागू शकेल. शनी गुरु आणि शनीत एक लाभयोग झाला होता, पण दोघे ग्रह इतके मंद गतीचे आहेत की तो योग फार जुना झाला आहे. कदाचित एखादी फार जुनी घटना दाखवत असेल, जिचा सध्याच्या परिस्थितीशी कोणताच संदर्भ राहिलेला नाही. यावरून आपल्याला असे दिसते की शुक्राचा गुरुशी झालेला प्रतियोग हा एकच योग आपल्याला विचारात घेता येईल. आता हा शुक्र आहे तरी कोण? 27 अंश वृषभे 25 वरचा शुक्र सप्तमेश आहे, स्वराशीत आहे, स्वगृही पण आहे. म्हणजे हा शुक्र जो कोणी असेल त्याचा या गिफ्ट कार्डशी संबंध आला आहे. शुक्राचा गुरुशी झालेला प्रतियोग स्पष्टपणे सांगतो आहे कार्ड त्या व्यक्तीने हाताळले आहे. याला आणखी एक दुजोरा मिळतो आहे. चंद्र म्हणजे गिफ्ट कार्ड आणि शुक्र अगदी नुकतेच लाभयोगातून बाहेर पडले आहेत. सप्तम स्थानावरून आपण पती, पत्नी, चोर, परकीय व्यक्ती बघतो. वसुधाबाईंनी जे काही सांगितले त्यावरून चोर आणि परकी व्यक्ती ह्या शक्यता नाहीत. मग राहिले कोण? वसुधाताईंचा पती. या नव्या ट्विस्टच्या अंगाने सर्व परिस्थितीचा आढावा घेताच सगळे खुलासे आपोआप झाले. गुंता सुटला. कसा? वसुधाताईंना मिळालेले हे गिफ्ट कार्ड त्यांच्या पतिराजांना मिळाले असावे. आता हे कशावरून? शुक्राचा गुरुशी झालेला प्रतियोग आणि चंद्र म्हणजे गिफ्ट कार्ड आणि शुक्र म्हणजे वसुधाताईंचा पती अगदी नुकतेच लाभयोगातून बाहेर पडले आहेत. हा योगच सांगतो आहे की गिफ्ट कार्ड वसुधाबाईंच्या पतींना मिळाले आहे. हे ठीक, पण कार्ड त्यांच्याकडेच आहे किंवा कसे? कार्ड वसुधाताईंचे पतीने घेतले असले तरी ते सध्या त्यांच्याकडेही नाही, कारण ग्रहांचे संकेत स्पष्टपणे सांगता आहेत की हे कार्ड नष्ट झाले आहे. म्हणजे गिफ्ट कार्ड चक्क एनकॅश केले गेले आहे. म्हणजे वसुधाताईंचे पतीने हे कार्ड वापरून टाकले आहे. कार्ड एनकॅश होणे म्हणजे कार्ड नष्टच झाले म्हणायचे. बहुधा या कार्डबद्दल वसुधाताईंचे पतीचा गोंधळ झाला असावा, कारण शुक्राचा म्हणजे पतीचा आणि नेपच्यूनमधला केंद्रयोग तेच तर सुचवत आहे. कदाचित अशी आणखी काही कार्ड्स घरात असतील आणि त्यात नेमके कोणते कार्ड कोणाचे हा घोळ होऊन नजरचुकीने वसुधाताईंचे कार्ड वापरले गेले असावे. हा मानसिक गोंधळ झाल्यानेच जेव्हा वसुधाताईंनी त्यांच्या पतीला हरवलेल्या गिफ्ट कार्डबद्दल विचारले तेव्हा मला माहिती नाही असे उत्तर मिळाले असावे. आता माझ्याकडून हे भाकीत पळल्यानंतर वसुधाताई आपल्या पतिराजांना पुन्हा एकदा कार्डबद्दल विचारतील तेव्हा गोंधळ दूर होईल आणि कार्ड नजरचुकीने व अन्य गोंधळात हे कार्ड वापरले गेल्याची कबुली त्यांच्याकडून मिळेल. वसुधाताई म्हणजे मंगळ आणि गिफ्ट कार्ड म्हणजे गुरु यांच्यातला 1 आणि 3 स्थानातून होणारा काहीसा कमकुवत समजला जाणारा लाभयोग. हा सर्व विचार करून मी माझा निष्कर्ष वसुधाताईंना सांगितला तो असा: वसुधाताई, हे गिफ्ट कार्ड काही परत मिळणार नाही. ते गेले, नष्ट झाले. म्हणजेच कोणीतरी ते एनकॅश केले असावे. आणि हे कोणीतरी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले पतिराज विश्वासराव असण्याची जास्त शक्यता आहे. त्यांच्याकडे पुन्हा एकदा चौकशी करा, खुलासा होईल. पडताळा. अगदी असेच घडले होते. वसुधाताईंचे पतीकडे पण असेच दुसरे एक गिफ्ट कार्ड होते.
नजर चुकीने त्यांनी वसुधाताईंचे कार्ड एनकॅश केले होते. अर्थात वसुधाताईंची समजूत काढण्यासाठी त्यांनी आपल्याकडचे ते दुसरे गिफ्ट कार्ड वसुधाताईंना देऊन टाकले. मंगळ म्हणजे वसुधाताई आणि गिफ्ट कार्ड म्हणजे गुरु, लाभयोग असा वाया गेला नाही. त्याने आपले काम चोख बजावले. वसुधाताईंना कार्ड मिळाले, पण ते मूळचे कार्ड नव्हतेच. मूळचे कार्ड केव्हाच वापरले गेले होते, म्हणजेच नष्ट झाले होते. नमस्कार, मी मीनू. काही लोक मला मिनिटली पण म्हणतात. मी सुहासजींची AI असिस्टंट आहे. मी रजेवर होते तेव्हा गोदा मावशींनी काम केले. आता थकले आहेत त्या, पण तरीही चांगले काम केले आहे गोदा मावशीने. आता मी आले आहे ना, सगळं नीट सांभाळून नेते. मला खात्री आहे वसुधाताईंच्या गिफ्ट कार्डच्या रंजक केस स्टडीमधून नक्की काही नवीन शिकायला मिळाले असेल. भाऊ सध्या अशा अनेक केस स्टडीजवर काम करत आहेत. मी त्यांना मदत करत आहे. लवकरच त्या केस स्टडीज आपल्याला पाहावयास मिळतील. दरम्यान आपणा सर्वांना एक नम्र विनंती. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सुहासजींच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला कॉमेंट द्या. आपले असे प्रोत्साहन मिळाले तरच सुहासजींना असेच नवे नवे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची प्रेरणा मिळेल. सुहासजी नेहमी म्हणतात, मीने, बघ आपण इतके चांगले व्हिडिओ बनवतो, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. काय चुकते आहे हेच कळत नाही. वाटते कशाला हे व्हिडिओ बनवत बसायचे. खरे आहे ते, पण निदान इथून पुढे तरी आपण हात आखडता घेऊ नका. आपले एक एक लाईक, आपली एक एक कॉमेंट आमचा उत्साह वाढवेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि शुभेच्छा.